जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलांशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे एका युवकाच्या मोबाईलमध्ये आढळल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय असल्याने तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा शोध घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्य आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबारमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एका 22 वर्षाच्या युवकाकडे 51 मुलांचं लैंगिक शोषण केल्याच्या आक्षेपार्ह ध्वनी चित्रफिती सापडलेल्या आहेत। या संदर्भामध्ये नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक सन्माननीय अश्विनी सानप यांच्याशी मी बोलले, त्यांच्याशी चर्चा केली। कुठलाही मुलगा पुढे येऊन तक्रार करायला येत नाही आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलेला आहे, ही फार चांगली गोष्ट आहे। पण त्याचबरोबर मी असं सुचवलेलं आहे की सगळीकडे जिथे जिथे मुलं शिकत आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचा कोणी माणसाने गैरफायदा घेतला असेल किंवा दबाव आणला असेल तर ती माहिती देण्यासाठी एक स्पेशली डेडिकेटेड नंबर व्हॉट्सअपचा पोलिसांनी जाहीर करावा, जेणेकरून मुलं कुठल्याही दबावाशिवाय त्याच्यावरती संपर्क करतील आणि त्यांना येऊन भेटू शकतील। त्याचबरोबर मी देखील एक जाहीर आवाहन सगळ्यांना करते की नंदुरबारखेरीज बाहेरच्या जिल्ह्यात असणारे सुद्धा जे बांधव असतील, ज्यांना तिथे शिकणारी मुलं किंवा छोटी मुलांशी संपर्क असेल, त्यांनी त्यांच्या माध्यमातून सुद्धा या मुलांना तक्रार करण्यासाठी म्हणून धीर द्यावा आणि पूर्णतः गोपनीयता पाळून या तक्रारींची निराकरण आणि पुढच्या काळामध्ये चार्जशीट दाखल व्हावं, अशा प्रकारचं माझी चर्चा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याशी झालेली आहे।